नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनासंदर्भातील वादावर मंगळवारी दिनांक 28 सुनावणी झाली. मात्र निर्णय लांबणीवर गेला. पुढील सुनावणी मंगळवारी दिनांक 5 मे रोजी होईल. प्रशासकीय यंत्रणेचा त्रिभाजनाचा निर्णय, त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या 3 याचिका आणि व्यापाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकांकडे लक्ष लागले आहे. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये यापूर्वीची सुनावणी शासनाने बाजू मांडण्यासाठी वेळ मागितल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती. यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्रिभाजनाविरोधात लढा देणाऱ्या आजच्या सुनावणीतही राज्य शासनाने पुन्हा वाढीव मुदत मागितल्याचे सांगण्यात आले. यामुळे पुढील सुनावणी 5 मे 2026 रोजी ठेवली आहे. ती सुनावणी निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सांगली बाजार समितीचे कार्यक्षेत्र मिरज, जत आणि कवठेमहांकाळ या 3 तालुक्यांमध्ये आहे. मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यास स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जत व कवठेमहांकाळसाठी स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या.